मी व्हिडिओ बनवते म्हणून बरेकांच्याच पोटात दुखते आणि काल मी व्हिडिओ टाकला नाही तर त्यांच्या मनासारखंच झालं असेल. त्यांना असं वाटलं आता झालं हिनं सोडून दिलं. मी फील्डच तसं निवडलंय कारण की मला रोज हे काम करायचंच असते. पण काल ना जरासं मला बरं नव्हतं त्यामुळे व्हिडिओ अपलोड केला नाही. आज मी पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यावरती यूज करणार आहे कन्सिलर. याआधी मी कधीच कन्सिलर यूज केलेलं नाही आहे. तर फर्स्ट टाइम मी कन्सिलर यूज करत आहे. तर हे मला खूप कमी रुपयामध्ये मिळालेले आहेत. तर मी 2 बोलवले. तर यामध्ये माझा शेड जो आहे हा जो शेड आहे हा परफेक्ट माझ्या स्किन टोननुसार आहे आणि हा जो आहे ना हा जरा लाईट वाटत आहे. तर मी हे 2 मिक्स करून माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून मेकअप करणार. सर्वात आधी मी लावून घेणार आहे प्रायमर, जेणेकरून आपला जो बेस आहे तो एकदम परफेक्ट होईल. आज मी हिम्मत करून माझ्या चेहऱ्यावर मेकअप करणार आहे. गेले काही दिवस झाले जेव्हापासून पिंपल्स आले ना तेव्हापासून मी मेकअप करणं जरा टाळाटाळच करत होती. आज खूप हिम्मत केली आहे आणि मेकअप अप्लाय करत आहे. तसे तर थोडेसे जे चेहऱ्यावरचे पिंपल्स आहेत ना ते कमी झाले आहेत. जे माझ्या एका गालावरचे ते पूर्ण गेलेले आहेत, फक्त त्याचे डाग राहिलेले आहेत आणि जो दुसरा गाल आहे त्यावर पण थोडेफार राहिलेत. म्हणून माझी आज खूप दिवसानंतर मेकअप करायची इच्छा झाली. नाहीतर पिंपल्समुळे स्वतःचा थोबडा तरी बघायची माझी इच्छा होत नव्हती. चला तर मग अजूनही व्हिडिओ बघत असाल आणि लाईक केलेला नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. माझा एवढा झग्गा बग्गा नटकापट्टा कशासाठी चाललाय तुम्हाला माहितीच असेल. ते म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी. बरेच दिवस झाले खूप नटून व्हिडिओ बनवले नव्हते म्हणून आज नट्टपट्टा करून व्हिडिओ चाललेला. सर्वात आधी मी इथे माझ्या स्किन टोननुसार असलेला कन्सिलर लावला. त्यासोबतच जो डार्कवाला कन्सिलर आहे तो देखील एका साईडला अप्लाय केला आणि तो माझ्या चेहऱ्यावर पूर्ण मिक्स ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने पूर्ण चेहऱ्यावर मस्तपैकी अप्लाय केलाय. पहिला तर मी जो डार्क शेड होता ना तो माझ्या डाग धब्ब्यांवर लावला, म्हणजे जसे की माझे डोळ्याखालचे डाग आणि माझे जे इथे डाग्स पडलेत ना लिप्सकडे तिथे मी लावलेलं. जे डाग होते ना ते पूर्ण त्या कन्सिलरने कव्हर झाले. तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की बयाची स्किन तर एवढी खराब झाली आहे पण बयाच्या अंगातला काही मेकअप करायचा किडा काही कमी नाही होत आहे. माझं कसं आहे, प्राण जाय पण वचन ना जाय, अशी गावात आहे का ती मी पण विसरली. जाऊ द्या, असेल ती असेल, तुम्ही समजू शकता. तरी ते मी माझ्या पिंपल्सवर धडाधड ब्युटी ब्लेंडरने वार करत होती पण त्यांना काहीच फरक पडला नाही. ते म्हणत होते आम्ही पूर्णतः सुकलेला आहोत, तू आता आमच्या चेहऱ्यावर किती मेकअप करा आम्हाला काही फरक पडणार नाही. मग मी पण भरभरून मेकअप केला, अजिबात कंजूशी केली नाही मेकअपबद्दल. इथे तुम्ही माझा पूर्ण कन्सिलर अप्लाय केल्यानंतर स्किन बघा किती छान दिसत आहे. असं वाटत नाही की मी माझ्या चेहऱ्यावर कन्सिलर अप्लाय केलेलं आहे. आणि हे कन्सिलर फक्त मला 135 रुपयाला मिळाले आणि ते देखील 2. आणि हे मी बोलवले होते मिशोवरून. पहिला तर मला असं वाटलं की हे प्रोडक्ट आल्यानंतर मी रिटर्न करू शकेल, पण तिथे नंतर आल्यानंतर मला समजलं की याची रिटर्न पॉलिसी नाही, तर हे मलाच ठेवावं लागतील. म्हणून मी त्याचा रिव्ह्यू घेत होती. तर एकदम रिव्ह्यू छान आलेला. चेहऱ्यावरचा एवढा छान ग्लो बघून मला असं वाटलं की चला आपले पैसे पाण्यात गेले नाही. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. तर माझं कन्सिलर लावून झालंय. आता यावरती मी अप्लाय करत आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर माझ्याकडे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ते आहे स्विस ब्युटीचं. तुम्ही देखील कमी प्राईसमध्ये चांगला कॉम्पॅक्ट पावडर शोधत असाल तर तुम्ही हा शेड नक्कीच घ्या. आणि ऑइली स्किन असेल तर त्यासाठी एकदम बेस्ट आहे स्विस ब्युटीचा. यामध्ये 2 शेड मिळतात. एक मिळतो जो माझी स्किन आहे त्या टाईपमध्ये आणि एक मिळतो सिल्वर कलरमध्ये. सिल्वर कलरमध्ये अजिबातच घेऊ नका, म्हणजे तो पांढरा येतो, तो अजिबातच घेऊ नका. वाटल्यास तुम्ही हा घ्या, हा खूप छान आहे. इथे थोडीफार लिपस्टिक वगैरे लावून झालेलं होतं. तर बाजूला पडलेला आयलाइनर मला ओरडून आवाज देत होतं की बाई मला पण घे ग, मला पण खूप दिवसाचा आणलेला आहे, काहीतरी यूज कर. त्या आयलाइनरची माझ्याबद्दल काळजी असलेली बघून माझं खरंच मन भरून आलं. मी पटकन घेतला आणि माझ्या डोळ्याला अप्लाय केलं. कारण काही मेकअपचे प्रोडक्ट हे जाऊन आणलेले आहेत आणि काही प्रोडक्ट मी आणलेले आहेत. त्यामुळे म्हटलं जेवढं लावता येईल तेवढं लावायचे, कारण आपलेच पैसे गेलेले आहेत खिशामधून. तर लोग क्या कहेंगे डजंट मॅटर, क्योंकि वो कैसा है कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. जाऊ द्या, जास्त गाणं म्हणत बसेल ना तर माझाच व्हिडिओ जरा लॉंग होईल आणि तुम्हाला आवडणार नाही. म्हणून मी माझे एवढे गोड शब्द इथेच थांबवले. अच्छा हमको सिखा रिया है. आज इच्छा होती काहीतरी नवीन हेअरस्टाईल करायची, कारण की नेहमी माझी एकच हेअरस्टाईल असते. ट्राय करून बघितलं पण काही ते जमलं नाही, कारण की डोक्यावरती गडून फक्त 4च केस राहिले आणि त्यातही मी हेअरस्टाईल करायला बघते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. खूप ट्राय केल्यानंतर हे इथे भैस गेली पाण्यामध्ये. मग खूप डोकं सटकलं. म्हटलं जी आपली हेअरस्टाईल आहे आपण तेच करूया, जास्त भानगडीत पडायचं काम नाही. कारण माझ्या मागे एवढेच कामं नसतात. हे कामं झाल्यानंतर देखील मला
घरातले सर्व कामं आवरावी लागतात. आणि माझं एक छोटंसं मूल आहे जे माझ्या डोक्याचं एकदम भाजीपाला करत असते, त्याला देखील खूप प्रेमाने समजावं लागते. तीच मग माझी जुनी पुराणी हेअरस्टाईल करून मी इथे झाली आहे तयार व्हिडिओ बनवायला. मला तसं वाटत होतं की आज मलाच माझी दृष्ट लागते की काय, कारण मी सतत कॅमेऱ्यामध्ये फक्त आणि फक्त मलाच बघत होती. आणि माझ्या चेहऱ्यावर लावलेला कन्सिलर पण एकदम माझ्या स्किनमध्ये सेट झालंय. आणि आता या ड्रेसवरचा जो शूट आहे तो कम्प्लीट केला आहे. आज मी कन्सिलरने मेकअप केला आहे आणि खूप छान दिसतोय. तर आता मी चेंज करणार आहे परत कपडे, कारण की खूप सारे इथे काढून ठेवले. इथेच आहे ना मी. तू का तुझ्या अंगावर कपडे टाकत होती का? विनाकारण आर्यनला त्रास देत होती, त्याने काय केलं ना, स्टूलच्या खालीच तिला दाबून ठेवलं. तर बिट्टूला सोडून आली आहे मी. आता मी लागले माझ्या कामावर. हा पसारा बघा, मी तुम्हाला पसारा दाखवते. व्हिडिओ बनवले आणि हे दिलं फेकून. पहिला बिट्टूला जेवण बनवलं, तयारी केली आणि ट्युशनला सोडून दिलं. ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवते किंवा पोस्ट करते, एडिट करते आणि त्यानंतर हे कपडे असतात त्यांच्या घड्या करते, रिटर्न करते, त्यासोबतच ऑर्डर करते, तुम्हाला एवढं सांगते ना, पैसा कमावणं खरंच सोपी गोष्ट नाही. ज्यावेळेस आपण कमवायला लागतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं. पण बरं झालं ना की मला बाहेर जाऊन ते कमावं लागत नाही. या गोष्टीचा थोडासा आनंद येतो, कारण की माझी जॉईंट फॅमिली आहे आणि माझं जराही बाहेर जाऊन काम करणं होत नाही. आणि मला फक्त रिकामं बसायला किंवा झोपायला अजिबात आवडत नाही. काही ना काही करत राहायची मला आवड आहे आधीपासूनच, आणि काही ना काही मी करतच राहते. तुम्हाला मी सांगितलंच की माणसाच्या अंगामध्ये किडा असला पाहिजे, आणि तोच किडा माझ्यामध्ये आहे. काही ना काही माझं चालूच असते. इन्कम पण होते आणि ज्या गोष्टीमध्ये मला आवड आहे त्याच फील्डमध्ये मी काम करते, याचा देखील खूप आनंद असते. काम करून खूप दमली होती म्हणून चहा ठेवला. तेवढ्यात मिस्टर देखील आले. म्हणतात आज लवकर आले, तर ते म्हणाले परत जायला निघाले. तर तेवढ्या आमच्या मॅडम ट्युशनवरून घरी आल्या. मग काय गप्पा गोष्टी सुरू झाल्या. पप्पा थांब ना, माझ्या गोष्टी ऐकणं. ती जर समोरच्याला गोष्ट सांगत असेल तर तिची पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय ती अजिबात बाहेर जाऊ देत नाही. किचन बऱ्याच वेळचं वाट बघत होतं माझं की मॅडम मटका झाला असेल तर जरा किचनमध्ये पण या. आता संध्याकाळ झालीच होती, तर चला म्हटलं पटापट स्वयंपाकाची तयारी करूया. भरपूर दिवस झाले उडदाची डाळ बनवली नव्हती आणि आज माझी उडदाची डाळच खायची इच्छा होती. मग काय लावला ना कुकर. मला मस्त गावरान वगैरे काहीतरी खायला आवडते, जसं की झुणका, भाकर, बेसन, त्यासोबत उडदाची डाळ, वांग्याची भाजी आणि काय म्हणतात त्याला भरीत. ह्या गोष्टी मला खूप आवडतात खायला. आणि ज्यावेळेस माझी इच्छा झाली त्यावेळेस मी ते करते, म्हणजे करतेच. इथे 2-3 पाण्याने मस्त उडदाची डाळ धुवून त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि तेल टाकून कुकरला लावून दिलं. आणि आज मी ते लाल मिरच्यांमध्ये अजिबात करणार नव्हती, तर ते करणार होती मी हिरव्या मिरच्यांमध्ये. आवडीने एवढी उडदाची डाळ तर बनवली हो, पण नवऱ्याचे फार नखरे की मी उडदाची डाळ खाणार नाही, माझ्यासाठी अंड्याची भुर्जी कर. मग काय लागलं आपली कटिंग सुरू. तर असा होता माझा पूर्ण आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.